जय तुलसीराम. आधुनिक जीवनशैलीमुळे झालेले वेगवेगळे आजार, व्याधी तुम्ही न्यू डाएट सिस्टमशिवाय बरेच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमची जीवनशैली बदलत नाही तोपर्यंत औषधे हे चालूच ठेवावे लागणार. त्याचे कारण आहे, जेवढ्या प्रकारची औषधं घेता त्यात ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, अजून बऱ्याच पॅथी असतील. ह्या सर्व पॅथी आपणास फक्त रिलीफ देतात, बरे म्हणजे क्युअर करत नाही. ह्या सगळ्या पॅथी फक्त आजारांच्या लक्षणांवर काम करतात, आजारांच्या कारणांवर नाही. त्यामुळे आजार वाढत जातो आणि दिवसेंदिवस औषधांचे प्रमाणही वाढत जाते. तुम्ही बघा, डायबिटीज म्हणजे मधुमेह. डॉक्टर आपणास जे औषधे देतात ज्याने आपल्या रक्तातील साखर नॉर्मल राहते. औषधे रक्तात साखर नॉर्मल ठेवण्यासाठी तीच साखर शरीरात विविध भागांकडे पाठवते, जसे किडनी, हृदय, डोळे, सांधे. त्यामुळे कालांतराने बाकी अवयवसुद्धा आजारी पडण्यास सुरुवात होते. नंतर आपोआपच औषधांचा डोस आणि खर्च वाढतो. कॅन्सर रोगाविषयी जर पाहिले तर अस्तित्वात असलेल्या पॅथींनी फक्त 3% रुग्ण बरे होतात. तरी पण आपण रोगापेक्षा इलाज भयंकर असताना प्रयत्न करतो. अजून पाहिले तर महिलांमध्ये वाढलेले थायरॉईडचे प्रमाण हे 30% होऊनही जाऊन पोचले आहे. BP, सांधेवात, हार्ट अटॅकने तर जगात 100 लोक मृत्युमुखी पडले तर त्यातील 60 मृत्यू हे भारतातील आहे. अशी भयावह परिस्थिती आपल्या जीवनशैलीमुळे ओढावून घेतली आहे. स्थूलता, मुतखडा, पॅरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, बद्धकोष्ठता इतके भयंकर आजार हे आधुनिक जीवनशैलीमुळे झाले आहेत. ह्याचमुळे दरवर्षी 8 कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली जातात. जोपर्यंत आपण स्वतःचे डॉक्टर होत नाही तोपर्यंत आपली आजारांपासून सुटका होणे अशक्य. तुम्ही पहा, जे जीवघेणे आजार आहेत ते सगळे आपल्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आहेत, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो. कुक्ड फूड, पॅक्ड फूड, प्रोसेस्ड फूड, जंक फूड, फास्ट फूड, मैद्याच्या पदार्थांमुळे खऱ्या अर्थाने आपल्या शरीरात कचरा साचतो. म्हणजेच पित्त, मल, गॅस, कफ म्हणता येईल. असे म्हणतात, जहा कुडा वहा किडा. तुम्ही कधी पाहिले आहे का प्राणी पक्ष्यांचे डॉक्टर? लॅब, योगा टीचर, आरो पाणी, त्यांना कधी कोणता आजार झाला आहे? कारण ते ईश्वराने दिलेले प्राकृतीचं खातात, ते पण भूक लागल्यानंतरच. पक्षी धान्य, फळे खातात. गाय, बकरी, हत्ती चारा खातात. वन्य प्राणी मांस खातात. आणि मानव हा प्राणी असा आहे, सर्वांचे अन्न ते मस्त शिजवून खातो. खरे तर शिजवलेले अन्नच मुख्यतः सर्व आजारांचे मूळ आहे. जोपर्यंत आपण रामचरित्र मानस ह्या ग्रंथामध्ये दिलेले मानवाचे अन्न पत्रम, फुलम, पुष्पम आणि तोयम खात नाही तोपर्यंत आपण कितीही गगनचुंबी हॉस्पिटल बांधले तरी आजार बरे होणार नाही. आपणास निरोगी काया भेटणार नाही. त्यामुळे रिटर्न टू नेचर झालो तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो. 1947पर्यंत आपण इंग्रजांचे गुलाम होतो. आता आपण इंग्रजी औषधांचे गुलाम झालो आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला निरोगी व रोगमुक्त व्हायचे असेल तर नवीन भोजन प्रणालीकडे म्हणजेच NDS साधना अंमलात आणल्याशिवाय पर्याय नाही.
या भोजन प्रणालीचे मुख्य प्रेरणास्रोत आहेत श्री बी.व्ही. चव्हाण साहेब, गुजरात, ज्यांचे जीवन एकेकाळी एक दिवससुद्धा मेडिसिनशिवाय जात नव्हते. तेच जीवन त्यांनी ह्या भोजन प्रणालीचा अनुभव घेऊन 21 वर्षापासून निरोगी आयुष्य जगतात, ते पण बिना मेडिसिन. त्यांनी स्वतःचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवत हजारो लाखो रुग्णांना बिना औषधे, बिना पैसा, बिना डॉक्टर बरे केले आहे. त्यांचे कार्य अमेरिका, कॅनडा, UK, केनियामध्ये जोरात चालू आहे. हे सर्व शक्य झाले आहे ते फक्त NDSमुळेच. तर चला आपण समजून घेऊया NDS साधना काय आहे. ही साधना म्हणजे एक शरीरशुद्धीचा मार्ग आहे. हजारो उदाहरणे आहेत की ज्यांनी असाध्य रोगांवर, सर्दीपासून तर कॅन्सरपर्यंत मात केली आहे. ते पण नो 3D, नो डिसीज, नो डॉक्टर, नो ड्रग. त्यामुळेच खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःच NDSचा अनुभव घ्या आणि विश्वास ठेवा. NDS ही एक शरीरशुद्धीची म्हणजे बॉडी क्लिन्झिंगची साधना आहे. ही साधना आपणास कमीत कमी 15 दिवस करायची आहे. जेवढे जास्त दिवस कराल तितका फायदा जादा. ही साधना पुरुष, महिला, तरुण, वयस्कर म्हणजे अख्ख्या मानवजातीसाठी आहे. ह्या साधनेतील पहिला टप्पा तो म्हणजे निर्जला उपवास. आपणास उपवास म्हटले की भीतीच वाटते आणि उपवास धरलाच तर फलाहाराचा अपभ्रंश, फराळ केले ते पण भरपेट. येथे आपल्याला निर्जला उपवास करायचा आहे. तो म्हणजे सकाळी उठल्यापासून 6 तास पुढे 1 वाजेपर्यंत काहीही खायचे आणि प्यायचे नाही, पाणीसुद्धा नाही. असे म्हणतात, लंघनम परम औषधम. पृथ्वीवरील सर्व रोगांवर भारी औषध म्हणजे उपवास. तुम्हाला एकदम 1 वाजेपर्यंत उपवास धरणे शक्य नसेल तर हळूहळू 1-1 तास उपवास वाढत नेणे. परंतु जोपर्यंत तुम्ही 6 तास उपवास करत नाही तोपर्यंत शरीरशुद्धी होणे अशक्य. आपल्या शरीरात एक हिलिंग पॉवर नावाची शक्ती असते. ती शक्तीच डॉक्टर म्हणून काम करते. तिला आपण व्हायटल पॉवर किंवा प्राणशक्ती म्हणू शकतो. ती प्राणशक्ती 2च मुख्य कार्य करते. पहिले म्हणजे पचन, त्याला आपण डायजेशन म्हणतो, आणि दुसरे म्हणजे शरीरशुद्धी करणे. परंतु आपल्या जीवनशैलीमध्ये दर 1-1 तासांनी, 2-2 तासांनी खातो. त्यामुळे प्राणशक्ती सगळी ताकद पचनाकडे वळवते, खर्च करते. शरीरशुद्ध म्हणजे क्लिन्झिंगला, प्राणशक्तीला आपण वेळच देत नाही. तुम्हाला माहीतच असेल ॲटोफॅगी म्हणजे काय. ॲटो म्हणजे स्वतः, फॅगी म्हणजे खाणे, स्वतःला खाणे. जेव्हा आपण 16 तास शरीराला विश्रांती देतो, समजा रात्री 8 ते सकाळी 1 वाजेपर्यंत, तेव्हाच आपल्या शरीरातील ॲटोफॅगी ऑन होते आणि शरीरातील साचलेला मल, कचरा, मृत किंवा कमकुवत पेशी, पित्त, कफ खाण्यास सुरुवात करते. त्याला आपण शास्त्रीय भाषेत बायो अक्युम्युलेशन म्हणतो. हे बायो अक्युम्युलेशन रिसायकल होऊन शरीरशुद्धी होते. बरेच माणसं असे आहेत की ज्यांच्या जीवनात ॲटोफॅगी ऑनच होत नाही, त्यामुळं ते सारखे आजारी पडतात. ॲटोफॅगी संशोधनावर जपान येथील शास्त्रज्ञ मिस्टर ओसुमी यांना 2016चा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. म्हणूनच NDS साधनेमध्ये 1 वाजेपर्यंत निर्जला उपवास करणे महत्त्वाचे. NDS साधनेमध्ये दुसरा टप्पा आहे तो म्हणजे 1 नंतर उपवास सोडण्यासाठी ग्रीन ज्यूस घेणे, जो अल्कलाईन असतो. आपले शरीर खऱ्या अर्थाने 80% अल्कलाईन आणि 20% ॲसिडिक पाहिजे, परंतु जीवनशैलीमुळे मात्र नेमके उलटे होते.
त्यामुळे उपवास सोडण्यासाठी रसाहार करणे, तो पण हिरव्या पानांचा. तुम्हाला जेवढा घेता येईल तेवढा तुम्ही घेऊ शकता. हिरव्या पानांचा रस क्लिंजिंगचे कार्य करते, तसेच त्यातून शरीरास पोषणही होते. रस बनवताना पालकाचे पाने, नागवेलीचे पाने, पुदिना, गव्हांकूर, कोथिंबीर, आवळा किंवा आवळा रस, आंब्याचे पाने, पेरूची पाने, जांभूळ, शेवगा, तुळस जे उपलब्ध असतील ते पाने घेऊ शकता. त्यात चवीसाठी अद्रक किसून टाकू शकता. लिंबू, काळे मीठ, सैंधव मीठ, चाट मसाला, जिरा पूड टाकू शकता. अशा प्रकारे रस मिक्सरमध्ये पाणी टाकून किंवा ज्युसरमध्ये बनवू शकता. नंतर रस वस्त्रगाळ करूनच घेणे. रसहार शक्यतो ताजा घेणे. तिसऱ्या टप्प्यात रसआहारानंतर साधारण 3 ते 4च्या दरम्यान हंगामी फळे म्हणजेच सीझनल, रिजनल आणि ओरिजिनल फळे खाणे. मोड आलेली कडधान्ये खाल्ले तरी चालेल. तसेच शेंगदाणे, बदाम, गूळ खाल्ले तरी चालेल. ज्यांना मधुमेह आहे त्यांनीसुद्धा गोड फळे खाल्ल्यास हरकत नाही. त्याचे कारण साखर 4 प्रकारची असते: ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, सॅकॅरिन. यातील फक्त ग्लुकोजच रक्तात शोषली जाते आणि ग्लुकोज फळांमध्ये नसते. या साधनेतील चौथा टप्पा 6 ते 7च्या दरम्यान कंदमुळांचा रस घेणे. बीट, गाजर, बटाटा, मुळा, त्यासोबत काकडी, टोमॅटो घेतला तर अतिउत्तम. 5व्या टप्प्यात रात्री 8 ते 9 वाजता तुम्ही नियमित जेवण घेणे. त्यात कच्च्या भाज्या 50 ते 70% असाव्यात. आणि हो, ज्यांचे वजन जादा आहे, ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी रात्री जेवण न करता ग्रीन ज्यूस, त्याला आपण हिरवा रसाहार म्हणतो, तो घेणे महत्त्वाचे. ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी जेवण केले तरी चालेल. सर्वात महत्त्वाची क्रिया म्हणजे संजीवनी क्रिया. NDS चालू असताना तुम्हाला 2 वेळेस संजीवनी क्रिया करणे क्रमप्राप्त आहे. संजीवनी क्रियेला आपण इनिमा पण म्हणतो. सकाळी टॉयलेटला जाऊन आल्यानंतर लगेच साध्या 1 लिटर पाण्याचा इनिमा घेणे. तसेच रात्री जेवणापूर्वी अर्धा तास आधी इनिमा घेणे. इनिमामुळे आपल्या मोठ्या आतड्याची शुद्धी होते. वर्षानुवर्षे साचलेल्या मळामुळे गॅसेस तयार होतात, पोट साफ होत नाही. त्यामुळेच तर सगळ्या आजारांचे मूळ म्हणजेच मोठे आतडे साफ नसणे. इनिमा कसा घ्यावा ह्यासाठी यूट्यूबवर सविस्तर माहिती दिली आहे. थोडक्यात आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. त्याप्रमाणेच आकाश म्हणजे मोकळे 1 वाजेपर्यंत आकाश तत्व, 1 नंतर वायू तत्व जे पानांमध्ये असते, 3 वाजता अग्नितत्व जे फळांमध्ये असते, 6 वाजता जलतत्व जे कंदमुळांमध्ये असते आणि रात्री 8 वाजता पृथ्वीतत्व अनाज, धान्य यामध्ये असते. अशा प्रकारे दिनचर्या असावी. अशी आहे NDSची दिनचर्या. प्रथम तुम्हाला अवघड वाटेल, परंतु जसे जसे फायदे होतील तसे तशी ही एक जीवनशैली बनून जाईल. दिनचर्या चालू असताना ज्यांना मेडिसिन चालू आहे त्यांनी सकाळी उपवासाच्या काळातील औषधे डॉक्टरांकडून रिशेड्यूल करून घेणे, म्हणजेच वेळ बदलून घेणे. जशी जशी शरीरशुद्धी होईल तसे तसे आजार बरे होण्यास सुरुवात होईल आणि नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे कमी कमी करणे. कालांतराने तुमचे सर्व औषधे बंद होतील. ही न्यू डाएट सिस्टमची साधना सुरू असताना काही पथ्य आहेत. ही साधना सुरू असताना चहा आणि दूध घेऊ नये. कोणत्याही प्राण्याचे दूध निसर्गाने मान्य केले नाही. माणूसच एकमेव प्राणी आहे जो आयुष्यभर दूध पितो आणि ते पण दुसऱ्याचे. आपण कधी पाहिले आहे का कोणताही प्राणी दात आल्यानंतर दूध पितो? फक्त माणूसच दूध पितो. दूध स्लो किलिंग पॉयझन आहे.
ज्या देशात जास्त दूध पितात जसे फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क येथे ऑस्टोपरोसिस, हाडे ठिसूळ होणे, डायबिटीज, कॅन्सर सारख्या आजारांचे प्रमाण जादा आहे. त्या तुलनेत नाकेबरोबर दुधाचा वापर केला जातो ते देश म्हणजे थायलंड, चायना, जपान येथील वरील आजार कमी आहे. आपल्याच देशात पहा ना, हरियाणा, पंजाब, गुजरात येथे जास्तीत जास्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात. तेथे आजारांचे प्रमाण खूप वाढलेले दिसत आहे. दूध हे हार्मोन बेस अन्न आहे. ज्या हार्मोनची वाढीची पातळी मानवाच्या दुधापेक्षा 6 पटीने जादा आहे. त्यामुळेच गाईचे वासरू 3 वर्षात बैल होते आणि महत्त्वाचे म्हणजे 20 वर्षांनी त्याच दुधातील तत्त्व नष्ट होण्यास सुरुवात होते. म्हणूनच त्यांना 20 वर्षाचे आयुष्य असते. त्यामुळेच NDS साधनेत दूध अमान्य किंवा वर्ज्य आहे. हा सर्व खटाटोप सेवेसाठीच. कोणाची मने दुखवण्याचा कोणताही प्रयत्न नाही. विशेष म्हणजे या साधनेमध्ये बरेचसे MD MS डॉक्टरसुद्धा आहेत. म्हणूनच मित्रांनो, मी सर्वांना विनंती करतो, ही जी NDS साधना आहे ती जगात जवळजवळ 10 कोटी लोकांनी अंमलात आणली आहे. तरीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही साधना पोहोचवाल आणि मेडिसिन फ्री वर्ल्ड हे जे काही मिशन आहे त्यात हातभार लावाल, ही अपेक्षा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. जय तुलसीराम. धन्यवाद. अधिक माहितीसाठी संपर्क सोमनाथ भिसे, संगमनेर. व्हॉट्सअप नंबर 8657573232 86 57 57 32 32.